गुड मॉर्निंग. मागच्या चॅप्टर मध्ये आपण क्लास 7 चा चॅप्टर मॅथ्सचा पार्ट 2 मधला घातांक पाहिला. घातांकाचा कन्सेप्ट पाहिले. घातांक म्हणजे काय, घातांक नैसर्गिक संख्या म्हणजे काय. आता या व्हिडिओ मध्ये आपण सराव संच बुक तुम्ही घेऊन बसला तर ठीक आहे. बुक सराव संच 26 आपण पार्ट 2 घातांकचा व्हिडिओचा पार्ट 2 आणि यात काय आपण शिकणार आहे, सराव संच 26. सराव संच 26. सराव संच 26 आपण सॉल्व्ह करू. ओके. काय दिले, पुढील सारणी पूर्ण करा. पुढील सारणी पूर्ण करा. मी तुम्हाला 3-4 त्यात सॉल्व्ह करते, तुम्हाला होमवर्क साठी एखादा ठेवते. काय क्वेश्चन काय आहे, पुढील सारणी पूर्ण करा. क्वेश्चन काय आहे, पुढील सारणी पूर्ण करा. पहिला काय, अनुक्रमिका, घातांकित संख्या, घातांकित संख्या, थर्ड पाया घातांक आणि थर्ड रूप आहे गुणाकार रूप. ग्रुप आणि लास्टच आहे किंमत. फर्स्ट काय दिले, 3/4. ओके. दुसरं काय त्यांनी दिले, 3 चं काय 4. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय, 16चा 3रा घात. थर्ड एक्झाम्पल मध्ये -1चा स्क्वेअर. सॉरी, तिथे काय नाही दिलं. थर्ड मध्ये काय दिलंय, पायाच्या ठिकाणी -8. ओके. तुम्ही बुक घेऊन बसला तर ठीक आहे, तुम्हाला लवकर व्यवस्थित समजेल. 2 सेकंड मध्ये फक्त 16ची टर्म दिले. फोर्थ मध्ये काय दिले, फोर्थ गुणाकार रूप दिले. गुणाकार रूप काय दिले, 3.7 3/7 ची व्हॅल्यू दिली. 18, 24, 0. आपल्याला काय करायचं, हे ब्रॅकेट कंप्लीट करायचं. इथं 3 चा 4था घात दिला. पाया आपण मागच्या लेक्चर मध्ये मी शिकवले, पाया म्हणजे काय, 3 खालचा बेसला काय म्हणायचं, पाया. घातांक किती इथं आहे, 4. घातांक 4. गुणाकार रूप म्हणजे काय, 3 चा किती वेळा गुणाकार केला आहे, 4 वेळा. 1, 2, 3, 4. किंमत काढायची. किंमत काय, 3×9. 99 81. किंमत किती आली, 81. समजलं पहिली टर्म. आता सेकंड मध्ये काय, 16चा 3रा घात. 3रा असेल तर त्याला आपण घन पण म्हणू शकतो. पुढे आहे ती कन्सेप्ट सांगतो. 16चा पाया किती झाला म्हणजे तर 16. घातांक किती झाला, 3. गुणाकार रूप म्हणजे 16चा किती वेळा गुणाकार, 3 वेळा. 16 गुणुले 16 आता किंमत काढा म्हणजे काय, 16 गुणुले 16 किती येते, 96. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 किती आला, 16चा होतं. आणि नंतर अजून एक 16 किती येणार, 4096. समजलं, किती आन्सर आलं तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या.
आता इथं तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काहीच दिलं नाही का? 1 2 3 एक्झाम्पल मध्ये काय 1 2 3 3 मध्ये फक्त पाया 8 दिलाय. काय दिलाय? फक्त ही 1 झालं, हे 2 झालं. पाचवा तुम्ही होमवर्कला सॉल्व करा. पाचव्या मध्ये काय दिलंय? पाया दिलाय आणि घातांक काय दिलाय? 2. मग आपण लिहून कसं घ्यायचं घातांकिक संख्या? पाया काय आहे? -8 वजा 8 आणि घातांक किती आहे? 2. ओके. गुणाकार रूप काय येणार? 8चा -8चा 2 वेळा गुणाकार. 8चा वर्ग 64. मायनसचा गुणाकार मायनसचा गुणाकार असतो प्लस. लक्षात ठेवायचं. आता चौथ्या गणितात काय दिले? गुणाकार रूप दिले. 1 2 3 4 4 वेळा गुणाकार दिला. म्हणजे पाया किती आला? खालचा पाया 3/4चा 3/7चा किती वेळा गुणाकार दिलाय? 4 वेळा. पाया काय आला? 3/7 आणि घातांक आला 4. त्यांनी ते आन्सर दिले. आता पाचवं गणित तुम्हाला होमवर्कला हे लिहून घ्या. मग आपण दुसरा क्वेश्चन कंप्लीट करू. समजलं? तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता, मेसेज करू शकता, कमेंट मध्ये लिहू शकता. कोणताही चॅप्टर पाहिजे असेल तर लगेच. लिहून झालं का? समजलं? आता आपण क्वेश्चन दुसऱ्याला स्टार्ट करू. इरेज करू. पुस्तक जवळ घेऊन बसल्यावर बरं होईल, पटकन तुम्हाला समजून जाईल. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. आता सराव संच 26 मधला क्वेश्चन आहे दुसरा, किंमत काढ. क्वेश्चन काय आहे? दुसरा प्रश्न दुसरा. कुठला प्रश्न दुसरा? किंमत काढा. किंमत ओके. किंमत काढा म्हणजे काय? आता सांगते तुम्ही. पहिलं गणित काय दिलंय त्यांनी? 2चा 10 घात. याची किंमत काढायची. 2चा 10 घातचा काय मिनिंग झाला? 2चा 10 वेळा मल्टिप्लिकेशन. 2चा 10 वेळा गुणाकार. 3 4 5 6 7 8. आपल्याला इथे सगळं सराव संच सॉल्व करून भेटेल. समजून 2चा गुणाकार 2चा गुणाकार करायचा. 2चा गुणाकार 4, ह्या 2चा गुणाकार 4, ह्या 2चा गुणाकार 4, ह्या 2चा गुणाकार 4, ह्या 2चा गुणाकार 4 चौक 16, ह्या 16 16. समजलं? 16 16चा गुणाकार 10 वेळा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 वेळा झाल्या. आपल्याला किती वेळा करायचंय? 10 वेळा. ओके. 5 वेळा. इथं 2 16चं 2 4. 16 गुणाकार किती? त्याचा आन्सर किती येईल? 16 गुणिले 16. इकडं रफ एक लाईन 16 16 96 9 16 16 9 16 256 आणि गुणुले किती? अजून इथं 4. इथं किती झाला? 256 गुणाकार 4. गुणाकार 4 करायचा. 256 गुणुले 4 5 24. 4 हाताले 2 5 20. 20 आणि 2 22. 22 2 4 2 6 4 2 8 9 10. किती आन्सर आलं? 1024. समजलं? आन्सर कसं लिहून घ्यायचं? 2चा 10वा घातची किंमत 1024.
लिहायची आणि त्याला ब्रॅकेट करायचं. समजलं? पहिलं गणित झालं. आपण पटकन लिहून घ्या. आपण दुसरं गणित सॉल्व्ह करू. एक लाईन इकडे करायची, इकडे रोड साइडला करायचं. ओके. झालं लिहून. चल आपण दुसरं गणित सॉल्व्ह करू. दुसरं गणित काय आहे? 2चा तीस. दुसरं गणित काय आहे? 5चा तिसरा घात. 5चा तिसरा घात म्हणजे काय? 5चा 3 वेळा गुणाकार. 5चा 25 गुणुले 5. 25 गुणुले 5 125 झाला. ओके. 5चा तिसरा घात आन्सर किती आलं? 125. किंमत काढा म्हणल्यावर ते गणित सॉल्व्ह करून किंमत काढायची गुणाकाराची. समजलं? दुसरं तिसरा लिहायचं. तिसरं बसू शकता. आपण तिसरं इथं सॉल्व्ह करते. दुसरं लिहून घ्या. तिसरं काय? -7चा चौथा घात. -7 गुणुले -7 गुणुले -7. ओके. 7 मायनस मायनसचा मागा सांगितले. मायनस मायनसचा गुणाकार प्लस असतो. ओके. मायनस म्हणजे 49 गुणुले 7 49. 49 गुणुले 49 किती येते? 2401. इथं गुणाकार करून दाखवले. 49 गुणुले 49. 9 ने आधी गुणायचं. 99 81 1 कॅरी ऑन. हातचा किती झाला? 8. 9 चोक 36. 36 आणि 8 44. 9 चोक 36. 36 चे 6. 4 9 चोक 36. 36 4 चोक 16. 17 18 19. 1 6 4 10. 9 1 10. 10 4 14. 2401. ओके. लिहून घ्या दुसरं गणित. दुसरं आणि तिसरं. झालं. तिसरे गेस करते. तिसरं झालं. आता गणित चौथं गणित कुठल्याही बुक मध्ये बुक जवळ घेऊन बसला तर इझी पडेल तुम्हाला. चौथा काय? -6चा तिसरा घात. ओके. -6चा तिसरा घात म्हणजे काय झालं? -6चा तिसरा घात मीन्स -6चा 3 वेळा गुणाकार. -6 ओके. 6 6 36. मायनस मायनसचा गुणाकार प्लस गुणुले -6. ओके. झालं तिसरं गणित लिहून. ओके. आता इथं काय करायचं? आपलं रफ कॅल्क्युलेशन. 36 6 36 6 4 3 7 3 18 19 20 21. किती झालं? 216. ओके. मायनस आणि प्लस ह्याचा प्लस आहे तर मायनस प्लसचा गुणाकार मायनस. आन्सर किती झालं? -6चा क्यूब. तिसरा घात. किती आन्सर आलं? 216. ओके. समजलं? शिकवलेलं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. कोणता चॅप्टर शिकवायचा ते सांगू शकता. काही प्रॉब्लेम नाही.
आता आपण बघू 5वं गणित. 9चा तिसरा घात. ती 4थं कम्प्लीट करा. त्या साईडला मी 5वं सॉल्व करायला घेते. ओके, 4थं 5वं काय गणित आहे? बुक जवळ ठेवलं तर बरं होईल. 5वं 9चा तिसरा. 9चा तिसरा घात म्हणजे 9चा किती वेळा? 3 वेळा गुणाकार. 99 81 20 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. 81 गुणिले 9 9 एके 9 9 8 72 729. किती आन्सर आलं? 729. 9चा घन आन्सर किती झालं? 729. ओके, चौथा 5वा. आता क्वेश्चन आपले राहिले. क्वेश्चन काय राहिले आपल्या? 6वा आणि 7वा 8वा. आता ह्यातले क्वेश्चन किती राहिले? 6वा 7वा 8वा. मग झालं फिनिश. चौथा क्वेश्चन इरेज करते. 5वा लिहून घ्या. 6वा क्वेश्चन काय आहे? 8चा. 6वा क्वेश्चन काय आहे? 8चा पहिला घात. हे मी आधी पण सांगते, कुठल्याही संख्येचा 1 घात असेल तर तीच संख्या येते. 8चा 1 घात म्हणजे 8चा 1 वेळा गुणाकार. आन्सर काय झालं? 8. 8चा. समजलं? ओके, 6वा झाला. आता 7वं गणित काय आहे? 4/5चा तिसरा घात. ओके, इरेज करू 5वा. 7वा क्वेश्चन काय आहे? 4/5चा तिसरा घात. समजलं? 4/5चा तिसरा घात. काय करायचा? 4/5चा 3 वेळा गुणाकार करायचा. 4/5 गुणिले 4/5 गुणाकार 4/5. ओके, खाली छेद आणि अंशाचा गुणाकार करून घ्यायचा. छेदाचा गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 4 गुणाकार 4. खाली किती लिहिणार? 5 गुणिले 5 गुणिले 5. ओके, 4 चौक 16. 16 गुणिले 4 25. 25 गुणिले 5. 5 5 25 गुणिले 5. काय आले? 16 चौक 64. 25 5 125. आन्सर काय झालं? 4/5चा क्यूब म्हणायचं किंवा घन म्हणायचं. 3 असेल तर पुढे सांगते तुम्हाला. 64/125 हे झालं आन्सर. आता झालं 7वं झालं. आता फक्त एक गणित राहिलं 8वं. सराव संच मधलं फक्त लास्टचं एक एक्झाम्पल राहिलं 8 नंबरचं. -1/2चा 4 वेळा गुणाकार. 8वं गणित काय आहे? -1/2चा 4 वेळा गुणाकार. 7वं गणित सॉल्व्ह करून झालं. इरेज करू. काय? -1/2 -1/2 -1/2 -1/2. बोर्ड छोटा असल्यामुळे मला इरेज करावं लागतं. -1/2 चा किती वेळा गुणाकार आहे? 4 वेळा. चौथा घात आहे म्हणून. आता वर सगळ्यांचा -1 इंटू -1. 2 साइन जवळ आले की ब्रॅकेट द्यायचा. -1 इंटू -1. ओके, खाली 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. किती वेळा आहे? 4 वेळा. -1 -1 मायनस मायनसचा गुणाकार प्लस, मायनस मायनसचा गुणाकार प्लस.
बे दोन्ही 4 आणि हे 4 किती आलं 1 4 4 चौक 16. आन्सर काय झालं -1/2 चा घातांक 4 चा आन्सर आलं 1/16. समजलं? ओके. आपला हा झाला सराव संच 26 सॉल्व करून पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण घातांक म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे सांगितले. आता पार्ट 2 मध्ये आपण सराव संच 26 सॉल्व केला. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पार्ट 3 मध्ये 27 सॉल्व करू. ओके. हे कम्प्लीट करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता.